अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे। एकीकडे गॅस एजन्सी चालक गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा करत आहे, तरीही प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र रिकाम्या हाती परतावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे। अकोल्यातील नागरिक पहाटे 5 वाजल्यापासून सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सी बाहेर रांगा लावत आहेत। मात्र तासनतास उभे राहिल्यानंतर स्टॉक संपला आहे असे उत्तर देऊन एजन्सीकडून ग्राहकांना आल्या पावली परत पाठवले जात आहे। गेल्या 10 दिवसांपासून बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यामुळे गृहिणीचे स्वयंपाकघर अक्षरशः थंड पडले आहे। अधिकृत दराने सिलेंडर मिळत नसताना काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा किमतीत गॅस विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। प्रशासनाने अलीकडेच केलेल्या छापेमारीमध्ये 23 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग प्रयत्नशील असल्याचा दावा केला असला तरीही प्रत्यक्षात परिस्थिती बिकट आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे, तरीही प्रत्यक्षात वितरणातील गोंधळामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। संकटामुळे अकोलेकरांना आता पर्यायी इंधन म्हणून कोळसा किंवा लाकडाचा आधार घ्यावा लागत आहे आणि ज्यामुळे कोळशाच्या आणि लाकडाच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे। हम यहाँ पे काम धंधे छोड़ के आए, काम पे जाने का था तो इधर सिलेंडर की लाइन लगा 4 बजे से, अभी तक तो एजेंसी खुली नहीं। अब वो एजेंसी के साहब आए, उन्होंने सबके डायरिया लेके गए, बोलते अब कल आना, कल तुम्हारे को मिल जाएंगे तुम्हारे सिलेंडर। अभी घर पे सिलेंडर है क्या? अभी सिलेंडर नहीं है, 1 हफ्ते से सिलेंडर नहीं है घर पे। खाना अब चूल्हा चता रहे, लकड़ा ला रहे, चूल्हा चता रहे, क्या कर सकते आप। शेख अब्रार। मी ऑनलाईन बुकिंग केली होती 18 तारखेला, 23 तारखेला ते डिलिव्हर झालेलं दाखवत आहे, पण अजूनपर्यंत सिलेंडर काही घरपोच आलेलं नाहीये, डिलिव्हरी झालेली नाहीये। ते आता मी त्यासाठी की बुकिंग दाखवत झालेली आहे, पण सिलेंडर मिळाला नाही, त्यासाठी आलो होतो, परंतु इथलं आता यांनी ऑफिसच उघडलं नाही। मनीष गावंडे, अकोला गॅस सर्व्हिसमधून बोलतोय मी। आज कंपनीकडून पुरवठा अपुरा झाल्यामुळे आम्ही वाटप बंद ठेवलं होतं, परंतु सर्व ग्राहकांनी विनंती केली, गर्दी केली, काही चुकीची घटना घडू नये म्हणून मी या लोकांचे पुस्तक घेऊन त्यांना पावती द्यायचं ठरवलं। सध्या शॉर्टेज नाही आहे, परंतु आज सप्लाय नाही आहे कंपनीकडून, त्याच्यामुळे आजच्या रोजी उद्या पावती द्यायचं ठरलं होतं, परंतु इथे लोक जे आहे आमचे ग्राहक होते त्यांनी कुठली चुकीची घटना घडू नये म्हणून मी आज वाटप 50-60 लोकांचे 100 लोक जे आहेत त्यांना देणार। आज त्यांना उद्या, आज दुपारी 12च्या दोन त्यांना पावती देईल मी, त्यांचे पुस्तकं जमा केले आहेत आणि त्यांना उद्याला आम्ही सिलेंडर देऊ, पण आज पावती फाळून उद्याला देऊ। गोपाळराव जाधव। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट।